गाईज वेलकम टू माय ब्लॉग आणि गुड मॉर्निंग. आता 6 वाजल्यान आणि आम्ही चाललो महाबलेश्वरला. तर एवढ्या दिवसानंतर फिरायला भाई माझी एक्झाम देऊन मी फिरायला चालले. मला जाम चांगला वाटतंय. जाम मजा करूया आपण. मी आमची मावशीचा आमची मामाचा आम्ही सगळी चालले आहो. तर आता आम्ही इथून निघू पेंदरला. तुम्हाला पेंदर माहिती असेल. मग त्याच्यानंतर आम्ही तिथून महाबलेश्वरसाठी निघू. तर चला आता मी तुम्हाला डायरेक्ट आम्ही जेव्हा पेंदरला निघू तेव्हा जाऊन मी कारमध्ये व्लॉग चालू करेन. चला बघा मी मामाच्या पोचलो आहे आणि इथे बघा आम्ही सगळी निघल्या. हे बघा आम्ही सगळी निघतो. न्यू व्लॉग गाईज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आता आम्ही गाडीन बसू आणि महाबलेश्वरला जाऊ. महाबलेश्वरला चालल्या. ही बघा आमची दिदी ही बघा जान्हवी दिदी, स्नेहल दिदी, सारा दिदी, साक्षी दिदी. साक्षी दिदी तर बघ साक्षी दिदी लाजली आहे. आणि बघा आमचा सागर मामा आणि बघा साक्षी दिदी दायनवरू पार निघाला. तर चला आपण पण गाडीन बसू. A few moments later. तुम्हाला मग झोपताना दिसलेला लाल पण पडत होत्या. तर टाकलाच ना तुम्ही. आता मी खाटावर आहो गाईस. कसा वाटतं आता खाटावर? उलट्या येतात याला, उलट्या येतात. आणि माझी पण थोडी हालत गाईज आम्ही भेंडी चिप्स खाल्ली. ती भेंडी चिप्स एवढी बेकार होती. ओके वेट ती भेंडी चिप्स हानचे ना हानानी खाऊन दाखव जर डेमो दाखव. ही घेतलेली कोलाशी पण नाही वाटत आला. बघा असलीवाली भेंडी एवढी खडू आहे. चेंडू ठेवली जामच कमी घेतलेली. मला वाटतं जाम चांगली लागेल. आधी एवढी खोडू आहे ना शी. पाणी दे म्हणा. आणि बघा आता नाही. A few moments later. गाईज बघा आता आम्ही विल्लामध्ये पोहोचलो आहोत आणि पहिली जागा माझी स्विमिंग पूल बघायला आलोय. बघा किती छान पण आहे ते. बघा यो रूम आणि वरती पण 2 रूम. वरती पण इथे 2 रूम आहेत. मामा आणि बघा इथं एक रूम आणि बाथटब पण आहे. वाव एवढा चांगला आहे ना यो विला. हे बघा हॉल पण खूप मोठा आहे आणि याचा आउटडोर व्ह्यू पण बघा किती एस्थेटिक. बहुत एस्थेटिक है ये. जाम एस्थेटिक आहे. मला जाम आवडला आहे आणि जाम चांगला पण आहे. तर चला आता आम्ही जेवतोय. तर बघा आता आमचा जेवण झाला आणि इथं बघा काय बनवता तुम्ही? आता आमच्या रात्रीसाठी बिर्याणी. वाव. बघा मम्मी काय करतोय? लसूण चोलतोय बिर्याणीसाठी. तू बोल. आणि मामी काय करते? मामी काय कर. A few moments later. हॅलो गाईज बघा आता आम्ही कुठे चाललो? लेकला ना. लेकला आणि मार्केटला चाललो. तर हे बघा माझा फिट आणि ह्याचा फिट. तर आता आम्ही जाऊ. आता सगळी तयार होत. हे बघा माझी 2 मामी, ही स्नेहल दिदी
आणि साक्षी दिदी जी चालली ती. आता मग कुठं चाललोय? आता आपण मार्केटला, महाबळेश्वर मार्केटला आणि विनानीला. अच्छा तिकडेच भेटू गाईज. बाय. गाईस बघा आता मी मार्केटला पोहोचलो. आमचा काय बोलता बोटिंग कॅन्सल झाली. नॉट कॅन्सल, कारण की आम्हाला जाम टाइम झाला आणि बघा, खराब केले. आणि ये व्ह्यू मध्ये काच ठेवतील ती लोक बोटिंग. तर म्हणून आता आम्ही उद्या सकाळी जाऊ. तर आता बघा आम्ही मार्केटमध्ये आलोय. योच एक भेटला आम्हाला मार्केट. बघा हे बघा काय घेता तुम्ही? नेहमीप्रमाणे कुठे जाईल तिथून आम्ही हेच घेतो गाईज. फ्रीज मॅग्नेट. फ्रीज भरायचं आहे आम्हाला. गाईज हे बघा तुम्हाला नरेंद्र मोदी दाखव. हे बघा नरेंद्र मोदी. ही बघा आमची सेज. मी दहीपुरी घेतले आणि तुम्ही काय घेतलेस? कच्ची दाबेली. तर बघा आता माझी दहीपुरी बनत आहे. शायद मला बिलकुल नाही माहिती. लास्ट टाइम 2दा मी असंच केलं, काय माझाच ऑर्डर आहे माझाच ऑर्डर आहे, आणि तो माझा नव्हता. तर मला आता जो बनत आहे त्याच्यावर पण भरोसा नाही, काय माझाच आहे. तर आता मला जामच भूक लागलेली. त्याला काहीतरी गोड खायचा होता, पण मला यो स्टॉल दिसला आणि माझ्याशी कंट्रोल नाही आला. स्पेशली दहीपुरी. दहीपुरी आपली फेवरेट आहे भाई. मला जाम आवडतं दहीपुरी. तर आता खाऊ आपण. काय जी कच्ची दाबेली आली, ती कच्ची दिसत आहे, पण माझी दहीपुरी नाही आली अजून. मी बोललेलो ना जे बनतं त्याच्या मला बिलकुल भरोसा नाही. जो लास्ट टाइम बनवता तो माझा ऑर्डरच नव्हता. बघा कसा खात आहे. खा खा ना. मीडियम. कसा आहे? कच्ची दाबेली कच्चाच असेल ना. कांदा आहे तो देतो ना. किती घाण रिव्ह्यू देतो. नीट दे. कच्चा आहे अजून काय रिव्ह्यू मध्ये अजून काय देऊ मी माझी दहीपुरी आलं तुम्हाला चांगला रिव्ह्यू देईन. ह्याची सरकारने देणार. माझं बनतच नाही ऑर्डर. तर बघा चमचा दिले काय काम नाही, आपण हातात शिकवू. रिव्ह्यू जाम भारी आहे. लय भारी रिव्ह्यू होता. आता मी मिल्कशेक खातो. आता दहीपुरी खाऊन झाला माझा आणि याचा कच्ची दाबेली, आणि आता आईस्क्रीम खात आहे. कशी आहे आईस्क्रीम? भारी आहे. खरं रेटिंग दे. असं याच्या शॉपच्या सामने आहे म्हणून. आणि कोण भारी असतं सगळं 10 out of 10 भेटतं. सगळं 8 out of 10. 8 out of 10. माझा जो मिल्कशेक बनत आहे बघा, मिल्कशेक बनत आहे, आणि मिल्कशेक चांगलाच लागतं जेवढ्यापर्यंत मला माहिती आहे. एवढं तुला माहिती आहे. चांगलं असेल. आता हे खायच्यानंतर आम्ही परत शॉर्मा खायला जाऊ, कारण की गाई फिरायला आलोय आम्ही. खाऊ ना. बघा माझा स्ट्रॉबेरी मिल्कशेक बघू कसा लागतोय. स्ट्रॉबेरी सारखा लागतोय पण जाम भारी आहे. आले तर आपण खातच चाललंय मी. हे बघा मी शॉर्मा खाता हो. ओके गाईस, तर बघा आता मी चाललो घरी. आय मीन आमच्या विलामध्ये. आणि मी चॉकलेट घेतलं मला, आल्मंड चॉकलेट. शाळेत मला चुना लावले. कुठेतरी 120चं भेटत होतं आणि मला एक 170चा विकलं. हां बघा तंदुरी बनवताना. ही आता शॉर्मा घालता कसा. The next day. लास्ट आला फार्म हाऊस वाला मला सारा दिदी होती जास्त.
कसा वाटला? कसं वाटलं? गाईज महाबळेश्वरला येऊ नका आणि स्विमिंग पूल मध्ये तर अजिबात येऊ नका. आणि याद मामी उडी 3, 2, 1. हॅलो गाईज, आता आमचा स्विमिंग पूलमध्ये पाहून झाला, कधीच झाला. आमचं सगळं जेवण पण झाला आणि आता आम्ही चाललो आहोत बाहेर मॅप्रो गार्डन वगैरे इथं जाऊ. तर आता आम्ही बघा तयार झालो आहे आणि आता इथे एवढी थंडी वाजते ना भाई. रात्री पण मी पूलमध्ये गेलतो आणि जी हवा टाईट झाली, मी 10 मिनटं पण नसून राहिलो. आता पण थंडी होती, मी आता पण बाहेर निघलो. मला थंडी लागतच असतं. ते जाऊ दे, आता आम्ही जाऊ मस्त. आता 3 वाजत येतील. किती वाजतील आता? हां 2:49 वाजले. आता 3 वाजतील ऑलमोस्ट. तर आता आम्ही जाऊ सगळीकडे. ते आता मी तिथं व्लॉग चालू करेन. चला. आणि हो बघा कसं झोपले गाईज. आता बघा आम्ही मंदिरात पोचलो आणि शिड्या चढताव बघा गाईज. हे बघा मंदिरांशी आलो. मंदिरात कॅमेरा अलाउड ना. ते बघा प्रसाद खाऊ. सो गाईज आता पंचगंगी मंदिरशी आलो. इथं कुठेच कॅमेरा अलाउड नाही आतमध्ये, तर नाही दाखवू शकत तुम्हाला. पण बघा आता आम्ही परत कुठं जाऊ काय माहिती. मोठा मामा, छोटी मामी आणि छेनू. तुम्ही दोघं कुठे फिरता? दाखव छेनू, बघू नवीन चष्मा. तो गाईज बघा आता आम्ही कुठं आलो. आता आम्ही आलो आहोत वेण्णा लेकच्या इथे. निसर्ग उद्यान बघू शकता तुम्ही. हे दाखवू. हे पण ग्रीन आहे. निसर्ग उद्यान. हे बघा तिथं लेक आहे, वेण्णा लेक. आम्ही आता थोड्या वेळातच तिथे जाणार आहोत. हो आता खूप ऊन आहे म्हणून खूप आम्ही ऊन आहे. चालतोय. न तर मी टॅन झालो तर. बघा वेण्णा लेक इथून दिसते आणि बघा किती सुंदर आहे ही लेक. लेक नाही हा लेक. आणि यांचा एक फोटो संपत नाही. हे बघा एकदम पालण्यान बसल्यान सगळी. हे बघा माझे 2 माम्या. हाय. मी बसणार बघा ते गार्डन पण किती गाईज. बघा आता आम्ही बोटिंग साठी चालल्या. बघा सगळी बघा आता आम्ही लेक जवळ आलोय, वेण्णा लेक. बस झाला आम्ही आहे तो. तर बघा गाईज आता आम्ही बोटिंग बसताव. आम्ही काय बसूया? येस आम्ही म्हणजे आम्ही फक्त बसायला चाललो. काय एकदम चांगली हवा येते इथं. तू काय खातोस? रोस्टेड कटकॉर्न. अरे मका आहेत. रोस्टेड मका. मका चाट. ही आमची शेत आणि बघा किती सुंदर सुंदर फुलं आहेत.
हे बघा फुला दाखवतोय सगळा बगीचा कॉर्नर. चला पुढचे पण फुलं दाखवतो. हे बघा वाव, इथपर्यंत माझ्याशी पण मोठा आहे. नाही याचा ही माझ्याशी पण मोठा आहे हो. एकदम सुंदर सुंदर फुलं आहे तिथे बघा. आणि खूप मोठा गार्डन आहे. तुला कशी वाटली फुला? रास मस्त. रास मस्त. रास मस्त आहे रास. हे बघा इथं पालना पण आहे. तर बघा आता मी मॅप्रो गार्डनला आलो आणि गार्डन एवढं सुंदर आहे ना बघा. जस्ट तो बघा. अजून पुढं पण जाऊ आपण, खाली पण जाऊ, सगळीकडे जाऊ. आणि हे बघा इथे एक असा पॉन्ड टाईप आहे आणि तो पण किती चांगला दिसतोय. सगळं एकदम एस्थेटिक गाईज बघा. हे लोटस चढल्यान सगळं तसलो गेलो. हा हॅलो गाईज, तर बघा आता आम्ही मॅप्रोमध्ये शॉपिंग करायला आलो आहे. हे बघा मला एवढा मी एक बास्केट उचलून घेतला आणि बास्केट मध्ये 2 कॉफीचं मग काय करतात, कॉफीचं कप. मला माहिती नाही, हे लोक कचरा इथंच टाकताना वाटतं असा. तर बघा माझ्या मित्रांना पण पाहिजे गोष्ट मध्ये, त्यांना म्हणजे त्यांना पण घेईन मी. माझे एकदम लाडाचे मित्र आहेत सगळे. सो ट्रू. तर बघा अरे यार कुठे आहे तो स्प्रेड? अरे मी का दररोज येतो इथं. तुला थोडी विचारले. एक लावून बघा एवढी शॉपिंग केले मी माझ्यासाठी जास्त काय नाही घेतला, पण माझ्या मित्रांसाठी जास्त घेतले. गरीब. आपली शॉपिंगची ट्रॉली आणि आपण चला आता बिलिंगला. मी दिसतो. चला आता बिलिंगला. बघा मी शॉपिंग केली आहे, सगळा घेतला आहे मी. आता आम्ही मॅपवरून परत आमच्या विलामध्ये जाऊ. सो गाईज आता आम्ही घेतला, शॉपिंग केली आणि आता आम्ही चाललो आहे परत विल्यावर. बघा जाम आजचा दिवस तर आजचा दिवस जाम मजा केली. मस्त हॉर्सवर बसलो तो, त्याची मी व्हिडिओ दाखवेल कारण की तेव्हा भाई तुम्ही बघा माझी जाम घाबरलेलो मी. आणि बोटिंग पण केली. माझीच कस्टमर सगळे. ही लाईन गेली माझीच कस्टमर. तर आणि अजून खूप मजा केली सगळं ब्लॉगमध्ये तुम्ही बघला असेल. तर आता आम्ही चाललो आहे विल्यावर सगळं जेवू. हे बघा हे आमच्या घराचा आणि हे माझ्या मित्रांना. माझे मित्र खूप चांगले आहेत. माझे मित्र खूप चांगले आहेत एकदम माझ्या जीवाजवळ, म्हणून हे त्यांच्यासाठी पूर्ण पिशवी. असे मित्र सगळ्यांना भेटायला पाहिजे. The next day. हॅलो गाईज, तर आता तो 3रा दिवस आहे आणि लास्ट दिवस आहे. आम्ही 3 days 2 nights आलेलो. तर आता मी जस्ट उठलो आणि डायरेक्ट आंघोळ केली. इथं जाम लोक होते आंघोळ करायला म्हणून माझं थोडं लेट झालं आंघोळ, पण मी उठलोच लेट, तर राहू द्या. तर आता मी मंदिरात जाऊ. कुठल्या मंदिरात ते मी दाखवेल तुम्हाला. आणि 2 मंदिरात जाऊ आणि मग नंतर घरी. आता विलाला बाय बोलायची वेळ आली आहे. बघा आता आम्ही चाललो. आता मी मंदिरात जाऊ आणि नंतर घरासाठी निघू. तर चला आता मंदिरात जाऊ. आता मंदिरात पोहोचलो. हा वाईचा मंदिर आहे आणि
तुम्हाला माहिती आहे वाईमध्ये मराठा स्टाईल ऑफ द पेंटिंग्स असतात. आठवण आहे मला, सगळ्या आठवण आहे हवीचा. तर बघा मंदिर. आता आतमध्ये जाऊन देतील का नाही माहिती नाही. आय मीन आतमध्ये कॅमेरा घेऊन. तर आता बाहेरशीच मला जेवढं जमेल तेव्हापर्यंत मी व्हिडिओ काढीन. हे बघा आपले गणपती बाप्पा. आता आम्ही दर्शन घेऊ. खूप मोठी मूर्ती आहे. मूर्ती वाढत जाते साईजमध्ये. दिस इज मॅजिक. चमत्कार आहे हा. बघा आता मी जाईन दर्शन घ्यायला. बघा कृष्णा नदी. सगळी आंघोळ करताना. ते बघा कृष्णा नदी. सगळीच आंघोळ करताना येतं. काहीच बघा आता मी वांड्रा देवीला आलोय. हे बघा आम्ही वरती चढतोय आता. साडी 50 रुपये, साडी मोठी नारळ घ्या 50 रुपये, साडी मोठी नारळ घ्या 50 रुपये, साडी मोठी नारळ 50 रुपये. तर आता आम्ही वरती पोहोचू नाही माहिती. आता आम्ही चाललोय. तर आता मी वरती चालू करेन डायरेक्ट. बघा आम्ही आता मंदिराच्या जवळ आलोय आणि आता मी सीड्या चढू. ही बघा काय होता तो. साडी परत बोल. गाईज बघा आपण सीड्या चढतो. तर बघा किती सुंदर जागा आहे. तर बघा हनुमान मंदिर. चला वरती. चलो गाईज, अजून अर्धा बाकी आहे. तेच एकदम अशा सीड्या आहेत. एक तर एवढा डोंगर चढलो. कुठला डोंगर. हा पाठी एवढा चढून वरती आला. आता ही पण चढायला लागतोय आणि एवढा ऊन. लाईन बघा गाईस. आता मंदिराच्या आतमध्ये आलोय. लाईन बघा किती आहे. खूपच लाईन आहे पण चालती लाईन आहे. तर एवढा टाईम नाही लागणार. आणि मला माहिती नाही आतमध्ये व्हिडिओ काढून देतील का नाही. बघू ते आपण पुढे. काहीच बघा आता आम्ही आलोय. मिनटं झाली आम्ही लाईनीत आहोत. तर चला. मला नाही वाटत मला आतमध्ये व्हिडिओ काढायला भेटेल. तर आता आमचं दर्शन झाला. आता आम्ही चाललो गाडीत. जेवू आणि घरी जाऊ. झाली ट्रिप एवढ्याशा दिवसाची. आज शेवटचा दिवस. तेच ये आमचा लास्ट. किती चांगला व्ह्यू आहे. तर चला बाय. सो गाईज बघा आता आम्ही एकविरा आईच्या मंदिरात आलो आहोत. आम्ही पायथ्याशीच जाऊ कारण की आम्हाला घरी पण जायचं आहे. मग आमचे एकविरा आईचं मंदिर आणि सेज. आता मी पाया पडू आणि घरासाठी निघू. तर चला. सो गाईज आता यो व्लॉग एवढ्यापर्यंतच होता. प्लीज लाईक करा, शेअर करा, मी बंद करीन. सबस्क्राईब करा. येस असे व्लॉग येत जातील. चला Yes. टेक केअर. बाय बाय. बाय.